राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहकाला सप्तशृंगी गड बस स्थानकावरील खासगी वाहनधारकांकडून दमबाजी करण्यात आली आहे। बस स्थानक परिसरात दांडगाई करणाऱ्या मुजोर खासगी वाहन धारक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आगार व्यवस्थापक यांनी पत्राद्वारे कळवण पोलिसांकडे केली आहे। कळवण बस आगारातर्फे कळवण पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगारातील चालक वाहक हे सदरील गड ते नाशिक तसेच सदरील गड हे इतर मार्गावर भाविक प्रवाशांची ने-आण करत असतात। असे असताना सप्तशृंगी देवीच्या गडावरील बसस्थानकावर खासगी वाहनधारक काळी पिवळी बसच्या चालकांना बस लावण्यात अडथळा निर्माण करतात व दमदाटी करत असतात। दिनांक 15 मार्च रोजी कळवण आगारातील चालक वाहक यांना अशी दमबाजी करण्यात आली असून याबाबत आपल्याकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे। खासगी वाहनधारकांच्या दांडगाईने तसेच होत असलेल्या दमबाजीमुळे कळवण आगारातील चालक वाहक अस्तावले आहेत। त्यामुळे सप्तशृंगी गडावर काम करण्यास तयार होत नाही। त्यामुळे प्रवाशांच्या जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। खासगी काळी पिवळी चालक आपली वाहने सप्तशृंगी गडावरील बस स्थानकातच लावतात। परिणामी बस चालकांना आपली वाहने नीट उभी करता येत नाही। यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही। खासगी काळी पिवळी चालकाच्या अशा मनमानी कारभारामुळे मंडळाचे आर्थिक नुकसान होत असून प्रवाशांची ने-आण करण्यास अडथळा निर्माण होतो। त्यामुळे या मुजोर खासगी वाहन चालकांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आगार व्यवस्थापक यांनी कळवण पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी कळवण।